रेहटे खेडा येथे जादूटोण्याच्या संशयावरून 77 वर्षीय वृद्धेची धिंड काढून अघोरी छळ करण्याची धक्कादायक घटना बाहेर आल्यानंतर पोलिसांनी घटनेत समावेश असलेल्या आरोपींची धरपकड सुरू केली, ज्यामुळे गावात प्रचंड दहशतीचे वातावरण पाहायला मिळत आहे। गावातील बहुतांश पुरुष मंडळी बेपत्ता झाली असून रविवारी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी रेहट्याखेडा गावात भेट देऊन गावकऱ्यांना काही आवाहन केले आणि 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यांना रविवारी अचलपूरच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर कोर्टाने आरोपींना 22 जानेवारी पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे आणि ग्रामसभेतून मार्गदर्शन होणार आहे। भविष्यात गावामध्ये अशा प्रकारचे प्रसंग घडू नये यासाठी प्रशासनातर्फे मंगळवारी 21 जानेवारी रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे। यात नागरिकांना अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीने रविवारी रेहट्याखेडा गावात भेट दिली। यावेळी त्यांना अनेक गोष्टी आढळल्या, ज्यामध्ये गावातील पुरुष मंडळी बेपत्ता असल्याचे दिसले। मुख्य आरोपी पोलीस पाटील बाबू झापू जामुनकर हा इथला बाहुबली असून तो माजी सरपंचासह पोलीस पाटील रोजगार सेवक असल्याचेही समोर आले। हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न झाला असल्याचे समोर आले। इतकेच नाही तर वृद्धेवर अनन्वित अत्याचार केल्यानंतर तिला 6 किलोमीटर जंगलात नेऊन सोडले होते व इतर शासकीय दुवे या प्रकाराला जबाबदार असल्याचे निरीक्षणात सांगण्यात आले। या वृद्धेला शासनाने अर्थसहाय्य करून तिचे पुनर्वसन करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।